नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे। एकंदरीतच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा। केंद्र सरकार व राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, मोठा निर्णय। एकंदरीतच या ठिकाणी नाफेड आणि एनसेफच्या माध्यमातून कांदा खरेदी पुन्हा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि तेही आता मोठ्या निर्णयासह बाजार समितीमध्ये घेणार आहे। काय त्या संदर्भातील सविस्तर बातमी संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत, शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे। करू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, नाफेड एनसीएफ थेट बाजारात या दिवसापासून कांदा खरेदी सुरू। मागील अनेक दिवसापासून कमी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं। योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता। मात्र आता कांदा उत्पादकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। नाफेड आणि एनसीएफ यांनी थेट कृषी उत्पन्न बाजार समितीमधून या ठिकाणी कांदा खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। सोमवारपासून जिल्ह्यातील विविध बाजार समितीमध्ये खरेदी प्रक्रिया सुरू होणार असून प्रति क्विंटल 1580 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे। या निर्णयासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन, नाफेड, एनसीएफ आणि बाजार समितीचे प्रतिनिधी यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे कांद्याचे दर स्थिर राहण्यास आणि वाढीस मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांनी सांगितले, अनेकदा पाठपुरावा करूनही नाफेड आणि एनसीएफ बाजारात येऊन खरेदी करत नव्हते। मात्र आता छगन भुजबळ आणि दादा भुसे यांच्या सूचनेनंतर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी सूचनेनंतर काम सुरू झालं। शासनाने अधिकारीही प्रक्रियेत सहभागी होणार आहे। सोमवारपासून शेतकऱ्यांचा माल 1580 रुपये दराने खरेदी केला जाणार आहे। नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून तेही बाजार समितीमध्ये आणि बाजार समितीमध्ये या ठिकाणी खरेदी केल्यामुळे बाजारात स्पर्धा निर्माण होईल असं त्यांनी म्हटलं आहे। एकंदरीत सध्या बाजारात 1700 ते 1800 रुपये दर मिळत आहे। तरी नाफेड आणि एनसीएफ बाजारात आल्याने शेतकऱ्यांना अधिक दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच 2 लाख टन खरेदी अपुरी असून ती 10 लाख टनापर्यंत वाढवावी अशी मागणीही करण्यात आली आहे। धन्यवाद। धन्यवाद।